हाय हॅलो नमस्कार. तर मी बनवणार आहे तांदळाची खिचडी. त्याच्यासाठी हे सर्व साहित्य घेतलं होतं. खरं तर वाटाणा आम्ही टाकत नाही, पण आता सध्या बाजारामध्ये वाटाणा आला आहे म्हणून घेतला आहे वाटाणा पण. आणि पुदिना घरात होता म्हणून पुदिनाही घेतला. तर खिचडीला तेल थोडं जास्त टाकायचं, छान लागते चवीला. तर 2 चम्मच मी तेल टाकून घेतलं आहे. त्याच्यामध्ये जिरे आणि आलं लसूण पेस्ट टाकायची, 1 चमचा टाकायची. त्याला अशी फ्राय नाही करायची आपल्याला, फक्त असं तेलात थोडंसं, जास्त तळून नाही घ्यायची, नाहीतर मग चव लागत नाही खिचडीला. आणि लगेच त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि हिरवी मिरची, त्याच्यामध्ये जिरे आणि मीठ बारीक करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये लगेच एक बटाटा घेतला, तो असा मोठा चिरला आणि तो टाकून घेतला. वाटाणे टाकले, पुदिना होता थोडा म्हणून तो टाकला, कढीपत्ता. आणि स्वच्छ धुवून घेतले होते 2 वाटी तांदूळ 1 वाटी डाळ, ते टाकून घ्यायचं तेलामध्ये आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. तेलात मी हळद टाकायचे विसरले म्हणून वरतून टाकली हळद. आणि चांगलं आता एकजीव हलवून घ्यायचं त्याला. जे तांदूळ म्हणजे चांगलं फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये 5 मिनटं तरी. त्याच्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर आणि टमाटा टाकायचा. कोथिंबीर आणि टमाटा टाकल्यावर पण तेलात तांदूळ चांगले फ्राय करून घ्यायचे. मीठ टाकायचं थोडंसं टमाट्यावर, तसं मिरचीमध्ये आपण टाकलेलंच आहे तरी परत टाकायचं. आणि त्याला एकजीव चांगलं फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये 5 वाटी पाणी टाकलं, तसं 4 वाटी पण टाकू शकता, पण थोडंसं मऊ होण्यासाठी. परत मीठ चाकून बघितलं, मीठ थोडं कमी वाटलं म्हणून परत वरतून मीठ टाकलं. झाकण झाकून बारीक गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता खिचडी तयार झाली आहे, तर बघा, छान झाली होती खिचडी.